नमस्कार, मेघास मराठी रेसिपीमध्ये आज आपण मसाला वांग करत आहे। त्यासाठी आपण एक कांदा घेतलेला आहे आणि तो गॅसवर भाजायला ठेवलेला आहे। आपण एक पाव एवढे वांगे घेतलेले आहेत, त्याचे आपण देठ कापून घेतलेले आहेत, खालून जे थोडंसं असतं ते, आणि अशा पद्धतीच्या याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत। म्हणजे वांग आपल्याला अख्खंच ठेवायचं आहे आणि मधनं फक्त त्याला काप देऊन घ्यायचे। हे पाण्यात टाकलं की याच्यात आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे आपलं वांग काळा नाही पडणार। हा कांदा आपला एकीकडनं छान भाजून झालाय। आता आपण थोडासा पलटवून घ्यायचा आणि असा हा छान भाजून घ्यायचा। तोपर्यंत आपण एका गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आपण याच्या मसाला वांग्याचे जे वाटण तयार करणार आहे त्यासाठी आपण धने घेतलेले आहे, खोबरं घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, चना डाळ घेतलेली आहे, तीळ घेतलेली आहे, लसण आणि अद्रक घेतलेलं आहे। तर सगळ्यात पहिले आपण याच्यात चण्याची डाळ जी घेतलेली आहे ती आपण यात भाजून घेऊ, कारण की चना डाळ भाजायला थोडा वेळ लागतो। तीळ आणि धने पटकन भाजल्या जातात। तोपर्यंत आपल्या एकीकडे कांदाही भाजून होईल। आपली चना डाळ भाजून झाली की आपण आता कढईतून काढून घेऊ। थोडंसं तेल टाकून आपण छान भाजून घेतले। ही वरून जरी अशी एकदम काळपट लाल जर दिसत असली तरी ही आतपर्यंत भाजल्या जावी, म्हणून आपल्याला याच प्रकारात भाजून घ्यायची आहे, म्हणजे आपली भाजी खमंग लागते। आता आपण यात हिरव्या मिरच्या टाकून घेऊ। कांदा आता व्यवस्थित भाजून झालाय, हा आपण बाजूला काढू आणि याच्यावर आपण पाणी गरम करायला ठेवू। आणि आपण या गॅसवर आता पाणी गरम करायला ठेवू, म्हणजे ते आपल्याला भाजीसाठी कामी येईल। मिरच्या भाजून झाल्या त्या आपण काढून घेऊ। आता आपण यात धने टाकून घेऊ आणि थोडेसे परतून घेतले की आपण यातच खोबऱ्याचा कीस जो करून घेतला तो आपण ऍड करायचा, कारण की हा खोबरा कीस भाजायला काही वेळ लागत नाही, पटकन भाजला जातो। आणि यात आपण मध्यभागी असे हे तीळ टाकून घ्यायचे। आपण आता मिक्सरच्या पॉटमध्ये चण्याची डाळ जी घेतली होती ती आणि या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ। पण चण्याची डाळ आणि मिरच्या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यात। आता आपण हा भाजून घेतलेला कांदा आहे थोडासा मधने याला अशी क्रॅक द्यायची, म्हणजे आपण जेव्हा मिक्सरमध्ये वाटण बारीक करतो तेव्हा हा छान बारीक होईल। त्यात आपण 1 इंच एवढे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, जिरा घेतलेला आहे। आता आपले जे धने, खोबरं आणि तीळ हे छान भाजून झाले, हे वाटण आपण यात टाकून घेऊ। यात आपण तीळ, खोबरं आणि धने हे मिक्सरमध्ये टाकून घेतले। आता आपण यात कोथिंबीर टाकू आणि याचं वाटण तयार करू। पण हे वाटण तयार करण्यापर्यंत आपली कढई जी गरम आहे त्यात आपण तेल टाकू। आपल्याला भाजीला जेवढं तेल लागणार आहे त्यानुसार आपण तेल टाकून घेऊ, पण या भाजीला थोडं जास्त तेल असतं तर छान लागते। आणि यात आपण काय करू, गॅस थोडासा मोठा करू, कढई गरम असल्यामुळे तेल पटकन गरम होईल आणि आपण यात हे वांगे टाकून देऊ शिजायला। तोपर्यंत आपलं वाटणही तयार होईल। एकीकडे आपण पाणीही गरम करायला ठेवलंय त्यामुळे आपली भाजी पटकन होईल। आता आपण याच्यावर झाकण ठेवा, हे वाटण आपण वाटून घेऊ। आवश्यकतेनुसार आपण यात थोडंसं पाणी टाकणार आहे, पण आपल्याला जास्त पाणी यात टाकायचं नाही। आपण जर यात जास्त पाणी टाकलं, हे वाटण आपण जेव्हा तेलात टाकतो तेव्हा ते उडायला लागतं आणि म्हणजे सगळीकडे ते पसरतं, त्यामुळे आपण यात थोडंसं पाणी टाकूनच हे वाटण तयार करून घे। तुम्ही बघू शकता आपले वांगे किती छान फ्राय झालेले आहेत। आता आपण काय करायचं, यात आपण जे वाटण जे तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण यात ॲड करायचं। थोडा मोठा करू आपण ते वाटण यात ॲड करू। आपण यात हे सगळं वाटण असं ॲड करून घेतलेलं आहे। यात आपण फक्त 2 ते 3 चमचे हा कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे। तुम्ही गरम मसालाही टाकू शकता, पण कांदा लसूण मसाल्याची चव खूप छान येते। हा चमचा खूप छोटा आहे म्हणून मी 4 चमचे टाकलेले आहे, तुम्ही 2 चमचे टाकले तरी, किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही केवढी मसाल्याची भाजी खाता त्यानुसारही तुम्ही मसाला टाकून घेऊ शकता। आता आपण या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे।
म्हणजे हा सगळा मसाला आपल्या वांग्यांनाही छान लागतो, वांग्यात त्याची चव उतरते आणि मसाल्याची पण चव खूप छान लागते आणि वांग्याची चव खूप छान लागते. तुम्ही बघू शकता आता कढईला छान मसाल्याचं तेल सुटायला लागलेलं आहे. एकदा आपण हलवून घेऊया. 30% बघा किती खमंग आपला मसाला झाला आहे. आता आपण या गरम पाणी जे केलं होतं आपलं ते आपण ॲड करायचं. साधारणतः 1 ते 1.5 पेला एवढं आपण याचं पाणी टाकणार आहे, कारण की आपल्याला ही भाजी छान रस्सा करायची आहे. आणि आता आपण यात चवीनुसार मीठ ॲड करू आणि बारीक गॅस करून ही भाजी 10 ते 15 मिनिटं छान शिजू देऊ, म्हणजे आपले वांगे छान नरम होतील. आणि बारीक गॅस करून ही भाजी 10 ते 15 मिनिटं छान शिजू देऊ, म्हणजे आपले वांगे छान नरम होतील. आता 10 मिनिटं झालेले आहे. आपण झाकण काढू. ते बघू शकता आपली भाजी किती छान शिजली आहे. त्याच्यावर काय करायचं, आपण थोडीशी आपली कसुरी मेथी आहे ना हातावर अशी घ्यायची, बारीक करायची आणि ही याच्यावर टाकून घेऊ. थोडीशी आपण कोथिंबीर टाकू आणि आपली भाजी सर्व करू. आता आपण आपली भाजी काढून घेऊ. खूप चविष्ट अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. ही आपली अशी छान गावरान चवीची काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी तयार आहे. ही तुम्ही नक्की ट्राय करा. भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत अप्रतिम अशी लागते. याची चव तुम्ही एकदा जर घेतली तर तुम्ही नेहमी अशीच भाजी कराल, हे मी खात्रीनं सांगू शकते. त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.